विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुम्ही कधी विचार केलाय का, नवीन वर्षाच्या शुभेच्छा स्वीकारताना वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे मेसेज आले. उदाहरणार्थ, मे धिस इयर ब्रिंग यू हॅपीनेस अँड सक्सेस, मे धिस इयर फिल युअर लाईफ विथ जॉय अँड पीस, मे धिस इयर यू एन्जॉय प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ, मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू धिस इयर. विद्यार्थी मित्रांनो, इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मेसेज जरी वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी प्रत्येक वाक्याची सुरुवात ही मेने झाली. मग प्रश्न असा पडतो की प्रत्येक वाक्याची सुरुवात मेनेच का झाली? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या वाक्यांना इंग्रजीमध्ये ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. ज्यावेळी आपल्याला कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील, सदिच्छा व्यक्त करायच्या असतील, अशा वेळी आपण ऑप्टेटिव्ह सेंटेन्सचा वापर करतो. आणि ज्यावेळी आपण ऑप्टेटिव्ह सेंटेन्सचा वापर करतो त्यावेळी इंग्रजीच्या वाक्याची सुरुवात मेने होते. जेव्हा मराठीच्या वाक्यामध्ये आपण शुभेच्छा देण्यासाठी मिलो, होवो, लाभो अशा प्रकारच्या वाक्यांचा शब्दांचा प्रयोग करतो, त्यावेळी आपल्या इंग्रजीमध्ये वाक्याची सुरुवात मेने करायचे. तुमचा वाढदिवस असताना मी तुम्हाला मेसेज पाठवणार, मे यू लिव्ह लाँग. मी वाक्याची सुरुवात मेने केली कारण की मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, कोणालाही शुभेच्छा आणि सदिच्छा देताना आपण ऑप्टेटिव्ह सेंटेन्सचा वापर करतो आणि इंग्रजीमध्ये या वाक्यांची सुरुवात मेने होते. चला आता तुमचं आवडतं एक मेने सुरू होणारं ऑप्टेटिव्ह सेंटेन्स कॉमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू.